या बंधू अशोक खरात प्रकरणी पोलीस तपासाला नवीन वळण लागलंय। प्रकरणात बेड्या आयुर्वेदिक औषधं आणि जडीबुटी दुकानाच्या मालकाशीही चौकशी होणार आहे। खरातने या दुकानातनं हरणाची कस्तुरी आणि जडीबुटी खरेदी केली असाही संशय। तसंच नाशिक रोड परिसरामध्ये एक ज्वेलर पोलिसांच्या रडारवर आहे आणि संबंधित ज्वेलर्सकडनं बनावट रत्नांची खरेदी केल्याचीही माहिती समोर आली आहे। अंधश्रद्धा आणि फसवणूक प्रकरणात पुरावे जोडण्याचा पोलिसांचा प्रयत्न सुरू आहे। नाशिकमधला भोंदू अशोक खरातकडनं बंदूक जप्त केली आहे। या जप्त केलेल्या बंदुकीचा परवाना सुद्धा नाशिक जिल्हा प्रशासनानेच दिला होता असं आता उघड झालेलं आहे। 15 ऑक्टोबर 2012 मध्ये शस्त्र परवाना मंजूर केला गेला होता आणि त्यानंतर 1 जानेवारी 2024 रोजी परवान्याचं नूतनीकरण झाल्याचीही नोंद समोर आली आहे। दरम्यान पोलिसांनी केलेल्या चौकशीमध्ये खरातच्या फार्म हाऊसवरून 21 कारतूस जप्त केली होती। त्यापैकी 5 कारतूस वापरलेली आहेत आणि त्यांचा वापर कशासाठी केला गेला याचा तपास आता सुरू आहे। दरम्यान गेल्या 7 दिवसांच्या तपासामध्ये खरातनं शस्त्र बाळगल्याची माहितीही पुढे आली आहे, त्यामुळे चर्चांना उधाण आलंय। दुसरीकडे आता भोंदू खरातचा शस्त्र परवाना रद्द करायची प्रक्रिया सुरू झाली आहे अशीही माहिती मिळते। हा भोंदू अशोक खरात प्रकरणावरनं आता भिडे गुरुजींनी भाष्य केलंय। भिडे गुरुजींनी भोंदू खरात प्रकरणी अत्यंत संतप्त प्रतिक्रिया दिली आहे। अशोक खरातला मारून टाका आणि मोकळं व्हा, तसंच खरात प्रकरणाची चर्चाही करू नये अशा प्रकारची संतप्त प्रक्रिया भिडे गुरुजींनी व्यक्त केली आहे। मारून टाकून मोकळं व्हावं, चर्चा सुद्धा होऊ नये। मारून टाकून मोकळं व्हावं, चर्चा सुद्धा होऊ नये। 10वी नापास अशोक खरातनं तंत्रज्योतिष आणि भोंदूगिरीतनं करोडोंची माया जमवली होती। सिन्नरच्या मिरगावमध्ये त्यानं करोडोंची खरेदी केली आणि काळ्या कारनाम्यांची लंका उभारली होती। इथंच त्याच्या भोंदूगिरीची फॅक्टरी सुरू होती। तंत्रमंत्र, अघोरी पूजा, काळी जादू आणि या सगळ्यांच्या नावाखाली भीती दाखवून महिलांचं लैंगिक शोषण सुरू होतं। आता भोंदू खरातच्या अटकेनंतर एसआयटीची चौकशी फेरा त्याच्या मिरगावमधल्या माया महालपर्यंत पोहोचलेला आहे आणि इथंच त्याचं आलिशान फार्म हाऊस आहे, ईशान्येश्वर मंदिर आहे, तारांचं कुंपण असलेली जमीन होती। आता याच ठिकाणी त्याची कृष्णकृत्य सुरू होती आणि त्यामुळे एसआयटीच्या तपासामध्ये या माया महालामध्ये दडलेलं सत्य आता समोर येणार आहे असं बोललं जात आहे। दरम्यान खरातचा माया महाल कसा होता आपण पाहतोय। मिरगावमध्ये खरातच्या भोंदूगिरीची फॅक्टरी होती। 50 एकरामध्ये मोकळी जमीन होती, झुडपं होती। आलिशान फार्म हाऊस त्याचं या भागातच होतं। मंदिर परिसरामध्ये एक कुंड सुद्धा होतं। त्याचबरोबर पौर्णिमा आणि अमावास्या या 2 दिवशी इथं अघोरी पूजा व्हायच्या। मंदिराजवळ अघोरी पूजा व्हायचे, ईशान्येश्वर मंदिराजवळ हे पूजाविधी व्हायचे। विशिष्ट पूजेच्या नावाखाली महिलांचं लैंगिक शोषण व्हायचं। वाघ साप दाखवून पूजाविधी सोपस्कार पार पडायचे। अघोरी पूजाविधीसाठी 5 नरबळी दिले आहेत का असाही संशय सध्या पोलिसांना आहे। नरबळीनंतर मृतदेहाची विल्हेवाट इथंच लावली का असाही पुढचा संशय पोलिसांना येतोय। तर ओशनोजेल बोगस एल्विश मध इथंच तयार व्हायचं का असाही प्रश्न आहे। चिंचोके पॉलिशिंग व्हायचं ते सुद्धा इथेच व्हायचे का, त्यांची विक्री इथेच व्हायची का असाही संशय। नाशिकमधल्या या भोंदू अशोक खरात प्रकरणी दररोज नवनवीन माहिती आणि खळबळजनक माहिती समोर येते। मग या सरकारच्या काळामध्ये खरातच्या मंदिर संस्थानला खास दारणा धरणातनं पाणी द्यायचा निर्णय घेतला गेला होता। आता भाजप शिवसेना युती सरकारच्या काळात सुद्धा खरातवर सरकारी निधीची खैरात केल्याचं उघड झालेलं आहे। मिरगावातल्या ईशान्येश्वर देवस्थानात सगळ्या सुखसोयी सरकारी तिजोरीतल्याच पैशातनं उभारल्या गेल्या होत्या। 2018 मध्ये तत्कालीन पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी खरातच्या या देवस्थानासाठी तब्बल 1.5 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता। 31 मार्च 2018 रोजी याबद्दल सरकारनं अध्यादेश काढला होता। 1.5 कोटींपैकी 25 लाख रुपये 2018 साली वितरित केले गेले होते आणि यावरनं आता विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे।